जव्हार हे नाव ऐकताच डोळ्यासमोर उभ्या राहतात पालघर जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळ. उंच डोंगर रांगा, रखडणारी धरणं, ऐतिहासिक राजवाडे आणि मनाला भुरळ घालणारे धबधबे. पण याच जव्हारमध्ये एक असं ठिकाण आहे ज्याबद्दल मला नुकतंच एका रीलमध्ये माहिती झालं. काही सेकंदाची ती रील माझ्या मनात इतकं घर करून गेली की त्या ठिकाणाला स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छा दिवसेंदिवस वाढत गेली. आणि मग एक दिवस मी आणि माझा ट्रायबल होटल ग्रुप निघालो त्या टेकडीच्या शोधात. सगळे जे रायडर्स आहेत ते सगळे जव्हारच्या दिशेने निघालेले आहेत आणि आज आपण जव्हार आणि डेंगाची मेट ह्या ठिकाणी राईड करणार आहेत. डेंगाची मेट गावाकडे जाणारा रस्ता पार करत गावामधील साधं पण सुंदर जीवन अनुभवत वळणावळणाच्या घाट रस्त्यांवर आमची बाईकची चाकं फिरत होती. प्रत्येक वळणासोबत निसर्गाचं नवीन रूप आमच्या समोर उलगडत होतं. अखेर आम्ही पोहोचलो मातेरा पीकच्या पायथ्याशी. अरे वा, फायनली पोहोचलो असं वाटतंय मला. फेवर ब्लॉकचं काम झालेलं आहे इथं मस्तपैकी. तर हॅलो वेलकम, नमस्कार आणि जोहार मित्रांनो, मी नयन कांबळे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आलेलो आहेत एक रायडिंग घेऊन. म्हणजे आपले रायडिंगचा प्लॅन होता, पण हा नवीन ब्लॉग ह्याच्यासाठी सुरू करतोय की आपण एक नवीन ठिकाण एक्सप्लोर करण्यासाठी आलो. मागच्या वीकमध्ये एक रील बघितलेली मी की मातेरा पीक करून एक लोकेशन होतं आणि ते लोकेशन होतं डेंगाची मेट ह्या गावामध्ये. तर आपण डेंगाची मेट ह्या गावामध्ये आलेलो आहेत आणि ते लोकेशन एक्सप्लोर करण्यासाठी आलेलो आहेत. पावसाळ्यामध्ये त्या लोकेशनची सुंदरता अजून जास्त सुंदर होईल, पण आम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा अजून पाऊस सुरू व्हायला वेळ आहे, पण तरी आम्ही आमचा ग्रुप जो आहे तो ह्या ठिकाणाची सुंदरता बघण्यासाठी आलेलो आहेत. आणि ह्या ठिकाणावरून बऱ्याचशा पर्वतरांगा ज्या आहेत त्या आपल्याला बघायला भेटतात. आपल्याला जो सूर्या डॅम जो आहे तो आपल्याला बघायला भेटतो. तर हे सगळं अनुभवण्यासाठी मी आणि माझी टीम आज आलेले आहेत आपण मातेरा पीकला. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मातेरा पीकला कशा पद्धतीने यायचं आणि मातेरा पीकला काय काय लोकेशन आहे, कशा पद्धतीने एक्सप्लोर करायचं हे डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण युट्यूबवरती ह्याच्या आधी व्हिडिओ बनलेले असतील, पण माझ्या मते तरी मी अजून चांगल्या पद्धतीने ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ह्या ठिकाणची माहिती देण्याचा प्रयत्न करणार. तर सगळ्यात पहिले तर आपण खाली आलेलो आहेत आणि बघू शकता इथपर्यंत गाड्या तुम्ही घेऊन येऊ शकता. आणि आजूबाजूला जर बघितलं तर इथं फेअर ब्लॉकचं बांधकाम झालेलं आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. तुम्ही इथं सोलर लाईट वगैरे लावलेले आहे. संध्याकाळच्या टायमाला जरी आले तर व्यवस्थितपणे गावकऱ्यांच्या माध्यमातून इथपर्यंत येण्यासाठी रस्ता वगैरे बनवलेला आहे. खऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी अजून थोडी पायवाट चालायची होती, मात्र ती वाट अतिशय सोपी आणि सुबक फेअर ब्लॉक्सने सजवलेली होती. तर मित्रांनो, आता आम्ही चढायला सुरुवात केलेली आहे आणि इथे फेअर ब्लॉकचं बांधकाम केलेलं आहे आणि आमची जी पूर्ण टीम आहे ती पुढे जात आहे. इथून मला वाटते जवळजवळ 10-15 मिनिटाचा रस्ता आहे वरती पोहोचण्यासाठी. आणि तिथून जो नजारा बघायचा आहे ना, तो बघण्यासाठी मी खतरनाक एक्साइटेड आहे. म्हणजे मला फार आनंद होईल ते वरती पोहोचण्याने बघण्यासाठी. आणि अजून जास्त आनंद असा आहे की अर्धा रस्ता तर आम्ही गाडीने चाललोय, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही, चढायचं जास्त टेन्शन नाही आहे. आणि फेअर ब्लॉकचं बांधकाम वगैरे आहे, त्याच्यामुळं पाय वगैरे चांगले इथे ग्रिप वगैरे बसते आणि आरामात आपण वरती चढू शकतो. समोर रस्ता आहे इकडनं आणि त्या साईडनं असा रस्ता आहे. मित्रांनो, जर असं चढल्यावरतीच म्हणजे 5 मिनिटं पण नाही चढलो आम्ही, 2 मिनिटाच्या अंतरावरच एक पहिले इथं स्पॉट आहे आणि इथून मस्तपैकी बनवलेला आहे बघण्यासाठी. आणि आपले जे मित्र परिवार आहेत, पर्यटक, हो भाई क्या ही सीन आहे. हा ना, नंदुरगड दिसतं, अजून महालक्ष्मीचा डोंगर पण दिसेल, सह्याद्रीची पर्वतरांग इकडे आहे आणि पुढे अजून वरती चढला काय डॅम पण दिसेल आपल्याला त्या साईडला, तिकडे पाणी आहे वाटतं. प्रत्येक पाऊल टाकताना उत्सुकता वाढत होती. अवघ्या 5 ते 10 मिनिटाच्या त्या छोट्याशा चालीनंतर आम्ही पोहोचलो त्या टेकडीवर. मातेरा पीक, एक अशी जागा जी मी अनेक दिवस मनात जगत होतो. एका छोट्याशा रीलने माझ्या मनात पेटवलेली ती इच्छा आज प्रत्यक्षात पूर्ण होत होती. आणि खरंच ठिकाणाची सुंदरता शब्दाच्या पलीकडची होती. मित्रांनो, आपण जिथे गाड्या ठेवल्या होत्या ना त्या ठिकाणापासून हे जे आता अंतर आम्ही कापलं ते फक्त आणि फक्त 10 मिनिटाचं अंतर असेल. आणि ह्या अंतरावर येऊन एवढा सुंदर निसर्ग तुम्हाला बघायला भेटतो ना की मी म्हणजे शब्दांनी नाही सांगू शकत. इकडे बघू शकता ढगाळ वातावरण आहे, ऊन दिसतंय, अर्ध्या जंगलामध्ये सावली दिसते, अर्ध्या जंगलामध्ये ऊन दिसते. हा व्ह्यू भाई आमच्यासाठी लकी मुवमेंट आहे की आम्ही हा व्ह्यू बघू शकलो. अर्ध ढग दिसते, अर्ध ऊन दिसते. ह्या साईडला पूर्ण पर्वतरांगा आहेत, गंभीरगड दिसतोय. इथून तर आपला डॅम दिसतोय, सूर्या डॅम दिसतोय. त्याच्यानंतर सह्याद्री पर्वतरांगा इकडे आहेत, वरतावडा डोंगर पण दिसतोय. पण थोडंसं ढगाळ वातावरण असल्यामुळे सध्या थोडासा लांबपर्यंत व्ह्यू येत नाही आहे. त्याच्यानंतर ह्याच्यावरती तुम्ही बघायला गेलेला ते बघा, सगळीकडनं
हे जे आपल्या सेफ्टीसाठी आहे, संरक्षणासाठी, तर इथे तुम्ही उभं राहून आणि बघू शकता सेफ्टीसाठी त्यांनी हे लावलेलं आहे लोखंडी. आणि त्याच्यानंतर इथं एक वॉच टावर पण दिलेला आहे. त्या ह्या वॉच टावर वरती आपण आता जाऊच आणि तिथून तुम्हाला व्ह्यू दाखवून कसा आहे. आणि आजूबाजूचं ग्राउंड तुम्ही बघा, किती सुंदर असं ग्राउंड आहे. एक झाड पण आहे, तर सावली आहे थोडीशीच, झाड नाही आहे इथे. सावली थोडी कमी आहे जर उन्हामध्ये आले तर, पण बाकी इतर वेळेस एकदम मस्त व्ह्यू आहे. लाईटची पण सुविधा त्यांनी केली आहे जर तुम्ही संध्याकाळी आले तर. आणि माझ्या मते तर इथं कॅम्पिंगसाठी एकदम बेस्ट प्लेस आहे कॅम्पिंगसाठी. आणि हे एक झाड आहे, ह्याच्यामध्ये दिवा असतो असं मला माहिती होतं, पण आता नसेल बहुतेक. अगरबत्ती आहे बघा. तर हे आपल्या आदिवासी परंपरेशी जुळलेल्या गोष्टी आहेत. इथे दिवा वगैरे असतो. आणि बार्शीला वगैरे इकडे ना एक गुफा आहे. एक गुफा आहे इथं कुठेतरी, मला वाटतं तिकडे आहे ती गुफा. त्या गुफेमध्ये ना, त्या गुफेमध्ये आपल्याला जेव्हा बार्शीला जे आपल्या मावल्या बसतात ना, ज्या जुन्यासाठी आठवड्याभरासाठी, त्या गुफेमध्ये देवी आहे. त्या देवीच्या दर्शनासाठी त्या मावल्या आपण एक वर्षानंतर जेव्हा बार्शीला बसतो, तर त्या मावल्या तिथे जातात. ती गुफा भयंकर अशी मोठी आहे, खूप आतमध्ये आहे. एक व्हिडिओ कोणीतरी केलेला आहे त्या गुफेचा, पण आज आपल्यासोबत कोण नाही, त्याच्यामुळे आपल्याला काही तिथे जाता येणार नाही. पण मी तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करतो की ती गुफा तिथे आहे. तुम्ही कधी आले तर तुम्ही एक्सप्लोर करू शकता ही ठिकाण. आणि हे आपल्या आदिवासी संस्कृतीशी जुळलेलं आहे, म्हणजे हे पवित्र स्थान आहे. आणि इथे जर आलं तुम्ही तर थोडं आजूबाजूला बघा, निसर्ग बघा, कचरा वगैरे करू नका. बघू शकता ह्या साईडला ना तुम्ही कचरा बघा किती पडलेला आहे. इकडे तुम्हाला दाखवतो. ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे की इथे कचरा वगैरे आलेला आहे आणि तसं टाकलं आहे बघा. किती सुंदर लोकेशन आहे. मी तुम्हाला सांगतो की अक्षरशः मी म्हणजे अनुभवलेल्या गोष्टींमधून आपल्या जवळच्या भागामध्ये हे एक वन ऑफ द बेस्ट लोकेशन आहे, मी तुम्हाला सांगतो. आणि इथं हा असा कचरा टाकलेला आहे. तुम्ही आणा कचरा, म्हणजे तुम्ही खाऊसाठी आणा, थंड प्यायला आणा, तुम्ही कोल्ड्रिंक प्या, काही प्या, पण असा कचरा नका करू. आणि हा कचरा साफ करायला पाहिजे. आणि आम्ही जर जमलं तर आम्ही नक्कीच हा क्लीन करणार हा कचरा. कारण आम्ही आता बरेच जण इथे आलेले आहेत, तर आम्हाला जमलं तर आम्ही क्लीन करू आणि खाली फेकू, किंवा आम्हाला जिथे पिशवी भेटली त्या पिशवीमध्ये आम्ही टाकण्याचा प्रयत्न नक्की करणार मित्रांनो. तर मित्रांनो, आज मातेरा पीकला आम्ही आलो होतो आणि इथं बघू शकता भरपूर असा कचरा पडलेला होता. आणि व्हिडिओ चालू करायच्या आधी आणि सगळा उचलून पण टाकला. मी फक्त बोललो आहे ना की आपण टाकू, मी टाकला पण नाही, तिकडे टाका तर टाकेन मी. पण इथं आलेलो आणि एवढं सुंदर आहे ना वातावरण इथलं, एवढं सुंदर नेचर आहे. आणि हे नवीन पर्यटन स्थळ बनू शकते एक लोकेशन. हे आता आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर असे व्हिडिओ टाकणार आणि त्या व्हिडिओज बघून बरेचसे लोक येतील ह्या ठिकाणाला भेट देतील. बाहेरच्या ह्यातनं पण येतील, बाहेरच्या म्हणजे अदर सिटीमधनं वगैरे येतात लोक, तर ते इथे येतील. तर हे सगळं आपण आपल्या गावातल्याच लोकांनी केलं आहे. कारण थम्सअप बिम्सअप प्यायची इच्छा ना आपल्याच लोकांना जास्त असते. तर हे सगळं तुम्ही आणता नाही तर हे जरा फेकत पण जा किंवा रिटर्न घेऊन जात जा. हे आपल्या परिसरामध्ये आहे, आपल्या आदिवासी संस्कृतीशी रिलेटेड आहे हे स्थान. इथे पवित्र असं स्थान आहे. आपल्या ज्या बार्शीला वगैरे येतात, बार्शीला बसतात तेव्हा ज्या मावल्या वगैरे येतात त्या इथे पूजेला वगैरे येतात. आणि हे ठिकाण तुम्ही असं खराब करणार ना, तर हे योग्य नाही. आम्ही आज एवढा सगळा आमचा रायडर ग्रुप आहे, रायडिंगच्या माध्यमातून आम्ही इथे आलो. आणि आल्यावर आम्हाला दिसलं की हे नसायला पाहिजे, म्हणून आम्ही ॲटलिस्ट ते ह्याच्या कंपाऊंडच्या बाहेर तरी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्याकडे पिशव्या नव्हत्या आणि पेटवायला काही नव्हतंच, त्याच्यामुळे आम्ही कंपाऊंडच्या बाहेर टाकलेलं आहे. तर तुम्ही आले तर तुमची पण जबाबदारी आहे, कचरा करू नका. जेणेकरून टाकणारे तर येत असतील, पण तुम्ही जर कचरा केला ना तर मग बाकीचे क्लीन करून फायदा नाही, किती क्लीन केलं तरी. तर मित्रांनो, वातावरण तर आपण पर्यावरण तर बघणारच आहे, पण त्याआधी आम्ही एक काकडे आणलेले आहे खाण्यासाठी. हे बघा काकडे आता खाऊया आपण, सगळ्यांसाठी आणलेले आहे हे सगळ्या आज. आणि विशेष म्हणजे आज इथे कोणीच नाही आहे, फक्त आमचा ग्रुप आहे, बाकी इथं कोणीच नाही आलेला आहे. संडे आहे, पण बऱ्याचशा लोकांना हे ठिकाण माहिती नसेल. तुम्ही इथे येऊन आणि रिलॅक्स होऊ शकता. बघू शकता व्ह्यू बघा तुम्ही यार, काय सांगू यार, खतरनाक. हे बघा असं वाटतं इथं टेकलेले आहेत, इथं ढगं टेकलेले असं वाटतं. आणि हवा तर कंटिन्युअसली चालू आहे, कंटिन्युअसली. आणि तिकडे छोटस गाव पण दिसतंय, हे बघा इथं गाव पण दिसतंय. हे वरती जे आहे ना वॉच टावर, इथे तुम्ही अजून चांगला पद्धतीने बघू शकता. ह्या वॉच टावर वरती आता मी जातो आणि तिथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो कशा पद्धतीने आजूबाजूचं वातावरण दिसतंय. मित्रांनो बघू शकता, आता आपण आहेत मातेरा पीकच्या वॉच टावर वरती, म्हणजे जी हिल आहे मातेरा पीकची, त्या हिल पेक्षा अजून वरती. आणि आजूबाजूला लाईट आहे ना, त्या लाईटच्या जवळजवळ आम्ही बरोबरीमध्ये आलेलो आहेत. आणि इथून जो व्ह्यू आहे ना अजून सुंदर दिसतो भाई, खतरनाक. म्हणजे मला थोडा उंचावरची भीती आहे, हवा काय खतरनाक येते, भीती वगैरे वाटते, पण तरी इथून निसर्ग बघायला भेटतो ना खतरनाक. मित्रांनो, मातेरा पीक वरती कोणाला दुकान टाकायचे असेल तर टाकून घ्या, कारण इथे दुकानाची गरज आहे. मग जर कोणी इथून बघत असेल मला काय गावातून. आणि हा आता चिप्स आम्हाला प्रशांतने आणून दिला आहे बघा, प्रशांत घेऊन आला बिचारा, आता आलाय. हा
चष्मा कसा दिस फार खतरनाक जबरदस्त तर आता त्यानेच आपल्याला हे बघा खाऊ आणले सगळे जण आहे तिकडे आणि पाणी पण आणले हे बघा आणि पाणी पण आहे इथं. अरे वारा तिकड नाही पण सावली इकड नाही ना तर कचरा आम्ही आताच साफ केला तर हा कचरा इथे टाकणार नाहीच आम्ही नेऊन टाकू आम्ही खातो जरा ह्याची मजा घेऊ जरा. तर मित्रांनो हा होता माथेरान पिकचा छोटासा ब्लॉग जो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि माझ्यामध्ये तरी याच्या आधी ह्या लोकेशनला एवढं चांगल्या पद्धतीने एक्सप्लोअर नव्हतं कोणी केलं. मी तुम्हाला चांगल्या माझ्या बेस्ट वेने प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला हे लोकेशन माहिती व्हावं आणि अवश्य ह्या लोकेशनला भेट द्या. खूप सुंदर असं लोकेशन आहे आणि संध्याकाळचा सनसेट तुम्ही बघू शकता. आम्ही 4 वाजता आलो होतो आणि मी त्या सनसेट बघण्यासाठी मी एवढा वेळ थांबलो आणि मला आता बघायला भेटतोय आणि हा व्लॉग मी ह्या सनसेट सोबत समाप्त करतोय. तुमच्या सर्वांची रजा घेतोय. थांबूया ह्या व्लॉग मध्ये इथेच. लोकेशन कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय.